मला रडवणारी पण तीच होती जी नेहमी म्हणायची तू हसताना खूप छान दिसतो. तू हसताना ते काय तुला बघायला आलते का ह्याच्यासाठी सांगत असतो उघड्यावर जाऊ नको. नाही मला अजून विश्वास बसणं झालं की ह्यानं माझा नंबर व्हायरल केला. पोरांना शिव्या द्यायला लावल्या आणि ह्याचा ऐकून त्या अर्धवट मेंदूच्या गाबड्यांनी मला कॉल केला. तुम्हाला पडलेल्या का या प्रश्नाचं उत्तर जर मिळालं असेल तर काय होते आणि काय झाल्याच्या एका नवीन एपिसोड मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहे वर्ल्ड फेमस कॉमेडियन आक्या जाधव यांच्याबद्दल. नाही यावेळेस मला विश्वास आहे की आक्या ब्रॉडकास्ट मध्ये नंबर टाकून पोरांना शिव्या द्यायला नाही लावणार. खाली ये थोडा, इकडं नाही रे, इकडं. जेवढे तुम्हाला आता व्ह्यूज जातात ना टोटल तेवढ्या लोकांच्या स्टेटसवर जळकून बसलोय, समजलं का? नाही मग काय केलंस? आमदार झालास, खासदार झाला का पुण्याचा पंतप्रधान झाला? तुझ्या या अवतारावरनच कळतंय की तुझी स्टेटस ठेवणारी पण किती शहाणी असतील. आता ठेवते का कोण स्टेटसला? मुलींनो, थंडी खूप वाढली, स्वतःची काळजी घ्या. लोक अश्रू पुसायला येतील, शेंबूड पुसायला नाही. लय र तुला काळजी पोरींची. अश्रू पुसणारी वसवशी शेंबूड पुसायला पण जातील, तू नको त्याची काळजी करू. पोरांना पण जराशी सांगितलं असतं थंडीची काळजी घ्या. पोरांना काय सर्दी झाल्यावर त्यात श्रीखंड बनतोय. ह्यो काय तोंड वासून पळायचा प्रकार आहे. ओ स्लो मोशन मध्ये ऍक्टिंग केली वाटतं भावानं आणि लय मोठा जोक मारला, त्याच्यामुळे एवढं डेंजर हसू पण फुटलंय. दिग्गज व्यक्ती कोण ते आम्हाला नका शिकू. आम्ही जर उभं राहिलो ना तुमचा बाप पण आम्हाला सलाम ठोकून जातो. कोणाच्या बापाने ह्याला सलामी ठोकली? 5 कबूतर गाडीतनं बाहेर आली की शेटला भाई झाल्यागत वाटतंय. तू स्वतः उभा राहिल्यावर तुला कोणाचा तरी आधार घ्यायला लागत असेल आणि ह्याला लोकच सलामी ठोकून जाणार. वा, एक नंबर. काय पण म्हणा, भावानं वरणावर बसून स्वतःची वरणा घेतली. मी तर म्हणतोय तू विमानावर बसायला पाहिजे होतं. जी पोरं दिवाळीत की तुला टिकले वाजवायला घाबरायचे ते पण आता आम्हाला म्हणतात ठोकून टाकेन. काय दादा जागे रे, लागतो. जी पोरं दिवाळीत टिकल्या वाजवायला घाबरायची ते नंतर अशी रील बनवायला लागले आणि स्वतःच्या स्टोरी अशा व्हिडिओ मधनं सांगायला लागली. नाही, बाकीचे पोरं दिवाळीत टिकल्याच वाजवायची आणि ह्यो आपला भाव ओरिजिनल बंदुकीनं ऑर्गॅझम घ्यायचा. सो कॉल्ड भाईगिरी लावा ताकद. तुमची लायकी तेव्हाच कळली जेव्हा आमची लायकी काढण्यासाठी तुम्ही दुसऱ्याचे पाय धरले. तुझी लायकी काढायला तुला होती का? ते सगळं ठीक आहे पण मोबाईल काय एवढा हलतोय? भाऊ तुझं प्रेमाबद्दल काय मत आहे रे? भावाला मत पण आहे. भाऊ आता फिलॉसॉफी सांगणार, भाऊ आता प्रेमाबद्दल आबाळ ह्यापालणार. खरं केलं तर प्रेम आहे आणि टाइमपास केला तर गेम आहे. बरोबर आहे ना? खरं केलं तरी गेम आहे आणि टाइमपास केला तरी गेमच आहे. बरोबर ना? एका वर्षात तुम्ही 17 मित्र बनवू शकता, पण 17 वर्ष एकाच व्यक्ती बरोबर मैत्री टिकून ठेवणे यालाच तर खरी मैत्री म्हणतात. हा खरं आहे ना? पहिलं तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी खरं आहे ना बरोबर का हे विचारायचं बंद करा. तुमचं तुम्हालाच कळत नाही की तुम्ही जे बोलताय ते खरं आहे का आणि बरोबर आहे का, तर मग कशाला भावचाळ्यागत डायलॉग मारता? 17 वर्षाची दोस्ती टिकवायला तुझं वय तरी 17 वर्ष होतं का? नाही म्हणजे लॉजिक बिजिक हाय का घातला त्याचा पण 13वा. एखाद्या वयस्कर माणसानं असलं ज्ञान पाजारलं तर थोडं प्रॅक्टिकल पण वाटेल. पण नाही, हम तो एक्सपर्ट है, हमको सब आता है. पोरींनो, काय सांगू तुम्हाला, तुम्ही भारी दिसता साडीत. एकदा मला येऊन भेटा, फिरवून तुम्हाला माझ्या गाडीत. नाही मग ह्याला ऑनलाईन पद्धतीनं पोरींची छेड काढणं असं म्हणलं तरी चालेल की. यमक जुळतंय म्हणून काय पण म्हणायचं. छान दिसता साडीत, मग बसा ह्याच्या गाडीत. पहिली ती बारक्या पोरांची टुचुक टुचुक बंदूक आहे ना तुला दिली पाहिजे. तुला जास्त गरज आहे त्या बंदुकीची. या भावाचा एवढा क्रिंज कंटेंट मी 2 दिवसात कंझ्युम केलाय की मला आता दुनिया स्लो मोशन मध्ये दिसायला लागली. थोडीफार समज असती तर ज्यावेळेस टिकटॉक गेलं त्यावेळेस पृथ्वीवरचा सगळ्यात खुश माणूस ह्यो असायला पाहिजे होता. एवढं सगळं क्रिंज डिलीट करायचा ताप वाचलेला. लय मागत पड ना, बघून घेईन. घरात घुसून मारे ना. तू मला मारावं एवढी तुझी अवकात नाही आणि मी तुला मारावं एवढी तुझी लायकी नाही. चल ठेव. मारामारीच्या पलीकडे पण एक दुनिया असते ना भाऊ. त्यामध्ये लोकांचे नंबर व्हायरल करून शिव्या द्या असं सांगायचं असतं. हॅशटॅग लायकी. हवं काय असते ते आम्हाला शिकू नका. तुमच्या आधी गाजून बसलोय आणि भाल्या भाल्याची वाजून बसलोय.
ह्यो गडी शक्तिमान सारखा फकफक फकफक हवा करत दुनियेत आलता. अशी कुठलीच गोष्ट नाही जी ह्यानं सगळ्यांच्या आधी केली नाही. सगळ्यांच्या आधी स्टेटसला झळकून बसलाय, सगळ्यांच्या आधी हवा करून बसलाय. सगळ्याच गोष्टीत भाऊ सगळ्यांच्या पुढे होता, पण ज्यावेळेस मेंदू वाटपाचा कार्यक्रम चालू होता त्यावेळेस लाईन मध्ये सगळ्यात पाठीमागे राहिलेला. कपल चॅलेंज नंतर समजलंय की देशातील बहुतांश सौंदर्य संपत्ती ही चुकीच्या लोकांच्या हाती लागलेली. अकेला बोलूंगा तो विवाद हो जाएगा. भाऊ फॉर्म मध्ये स्वतःबद्दल प्रेडिक्शन करून गेला आणि नुसता प्रेडिक्टच नाही करून गेला, भावाने ही गोष्ट खरी पण करून दाखवली. गर्लफ्रेंड एवढी पण सुंदर नसावी की तिच्यावर अख्खं गाव लाईन मारेल. होय का? बरं आहे ना सगळं? नाही कुछ बोलूंगा तो विवाद हो जाएगा म्हणून आपलं विचारलं. जिंकायची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची वाट बघतात. अरे हो भावा, कॅमेरामॅनच्या डोळ्यात बॉड घालशील. एवढं वाकडं तिकडं व्हायची गरज नाही, कळलंय आम्हाला. जिंकायची मजा तवाच असते जेव्हा सगळी पराभवाची वाट बघत असते. दरवेळी झाल्यानंतर ना तिच्यासाठी मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा बलात्कार करणाऱ्यालाच भर चौकात पेटवा, तिच्या आत्म्याला शांती लागेल. भावानं पहिल्यांदाच काहीतरी चांगलं बनवलंय. बरोबर बोललाय भाऊ, काय सुद्धा चुकीचं नाही याच्यात. आणि ह्योच एका व्हिडिओ मध्ये साडीमधल्या सुंदर पोरींना ह्याच्या गाडीमध्ये फिरवणार होता. ऑडी 1 फॉर्म्युला लावलाय का भावा? पोरी, तुला वाटत असेल तू असशील परी, तुझ्यापेक्षा आमच्या घरातली भांडी घासणारी कामवाली बरी. भावाची एक स्वतःची इमॅजिनरी दुनिया होती. ते गणितात असतं ना, एक्स माना, तसं या भाऊची अवस्था झाली. भावाच्या घरात भांडी घासायला कामवाली बाय. नशीब त्यावेळेस तुझा ब्लॉग चॅनल नव्हता, नाहीतर तुझी कामवाली बाय सगळ्यांना दिसली असती भांडी घासणारी. पुरींना माझी कळकळीची विनंती आहे, एक वेळ तुम्ही आठवड्याला बॉयफ्रेंड चेंज करा, पण ते इंस्टाग्राम वरचं नाव चेंज करू नका. शोधायला लय त्रास होतो. आजपर्यंत मला सूरज चव्हाणचा मावस भाऊच माहित होता. आज सूरज चव्हाणचा चुलत भाऊ पण दिसला. थोडीशी जागा राहिली असली तर अजून घुस कॅमेरामध्ये. पोरींवर प्रेम करण्यापेक्षा तुमच्या मित्रांवर प्रेम करा. पोरी काय लग्न झाल्यावर सासरी निघून जीवलग मित्र अशावर तुमच्या बरोबरच असतील. काय होतं हे पोरांनो? कमेंट सेक्शन मध्ये एकदा छपरी लिहाच आणि यांच्या आत्म्याला शांती मिळवून द्या. हे कसले सप्तरंगी चाळे चालू आहेत भावा. मी तर तुला चांगला माणूस समजत होतो. काय नाही मित्रांनो, 4 वर्ष आधी तुम्हाला पण हे सगळं करायचं होतं. तुमचं पण आज एक कपड्याचं दुकान असतं. काय क्रिएटिव्हिटी आहे. जगातल्या सगळ्यात जास्त क्रिंजला पण ही क्रिएटिव्हिटी बघून उलटी. क्रिंज मोजायचं माप जर शून्यापासून पुढे असेल ना, तर या भावाचा कंटेंट निगेटिव्ह मध्ये चाललाय. 3 बॉयफ्रेंड फिरवणाऱ्या पोरी पण खुशाल इंस्टाग्रामच्या बायोमध्ये टाकतात सिंगल. वार आहे तुमचा खरेपणा. त्या 3 फिरवतेल्या नाही तर 4 फिरवतेल्या. त्या त्यांचा बॉयफ्रेंड फिरवत असताना तू कशाला त्यांच्या मागे फिरत होता? तुला काय काम धंदा नव्हता का पोरींच्या मागे फिरायचा, त्यांचा बायो चेक करायचा? मित्रांनो, एखादी गर्लफ्रेंड पटवण्यापेक्षा छोटस कुत्र पाळा. मोठं झाल्यावर त्या आयुष्यावर तुमच्यावर वफादार राहील. एका कुत्र्याचं आयुष्य आणि एका माणसाचं आयुष्य त्याच्यात काय फरक असतो का नाही? मान्य आहे कुत्रं वफादार राहील, पण कुत्रं 50 वर्ष नाही जगत. प्राथमिक शिक्षण तरी झालंय का तुझं? ते म्हणतात ना, 2 दिल 1 जान, तसंच आमचं काहीतरी. तुमच्या सारख्यांसाठी आता सगळं लिगल झालंय वाटतं. 2 दिल 1 जान. बघा, आउट ऑफ कॉन्टेक्स्ट जाऊन कोणाला हेट करू नका. आक्या भाव आहे आपला, विनाकारण माझा नंबर त्यानं व्हायरल केलं ते त्याचं काम आहे आणि दिसेल त्याच्यातनं कंटेंट काढणं मग माझं पण काम आहे. तुम्ही फक्त बघा आणि खाली कमेंट करू शकता #छपरी. काय होते आणि काय झाल्याच्या पुढच्या एपिसोड मध्ये तुम्हाला कोण पाहिजे हे सांगायला पण विसरू नका. मंडळ आपले आभारी आहे. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या